नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली होती की एका शाळेत जाणाऱ्या मुलाने अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे, पालकांचा आणि शिक्षकांचा प्रेशर सहन न झाल्यामुळे स्वतःचं अपहरण झाल्याची बातमी पसरवली आणि तो विद्यार्थी पळून गेला. अशा प्रकारच्या घटना सातत्याने ऐकवात येतात किंवा तरुणांनी एक प्रकारचं डिप्रेशन आल्यामुळे आत्महत्या केली. अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यानंतर सहज मनात प्रश्न येतात की इतक्या तरुण वयामध्ये, उमेदीच्या कालखंडामध्ये, आनंदाच्या काळामध्ये, काहीतरी करण्याच्या या आयुष्याच्या या टप्प्यामध्ये अशा प्रकारे इतक्या टोकाची भूमिका घेण्याची वेळ या मंडळींवर काय येत असावी? खरं तर परीक्षा, प्रेम आणि पेरेंट्स या 3 मुद्द्यांवर जर आपण आधारित विचार केला तर या विशिष्ट मुद्द्यांमध्ये येणाऱ्या अडचणी सहन न झाल्यामुळे हे विद्यार्थी किंवा हे मुलं या स्टेजपर्यंत पोहोचतात का? परीक्षेचा जर आपण विचार केला तर हल्ली 10वी-12वीचे निकाल म्हणजे अक्षरशः टक्क्यांचा पाऊस पडलेला असतो. एवढे डोंगरा एवढे मार्क्स मिळवल्यानंतर ते मिळालेल्या मार्क्सचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर येण्याऐवजी आता आपल्याला आवडत्या कॉलेजमध्ये, आपल्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये किंवा आवडत्या शाखेमध्ये ॲडमिशन मिळेल का याचंच टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. पुढे करिअरमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, जॉब मिळाल्यानंतरही तो जॉब टिकेल का याची चिंता. बरं, हे वय असं असतं की या वयामध्ये नैसर्गिकरित्या प्रेम ही भावना उत्पन्न होणारच असते. मग आईवडिलांविषयी वाटणारं प्रेम असेल, पेरेंट्सविषयी आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावना असतील किंवा या वयात होणारं आकर्षण, त्यामुळे निर्माण होणारे वेगवेगळे फेल्युअर्स, या सगळ्याचं टेन्शन, समाजामध्ये घडणाऱ्या निरनिराळ्या घटना, या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणून ही मंडळी, ही तरुण मुलं डिप्रेशनमध्ये जातात का? आणि मग ही टोकाची भूमिका ते घेतात का? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनामध्ये येतात. मंडळी, हल्ली डिप्रेशन, नैराश्य हा समाजामधला अत्यंत गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे का? यावर वेळीच इलाज करणं महत्त्वाचं आहे का? अशा सगळ्या विषयांवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. जर हा अशा प्रकारचा गंभीर मुद्दा असेल तर त्यावर वेळीच काय उपाययोजना करायला हवी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. मग तरुणांना ज्या मनामध्ये भावना येतात की मनमनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, या प्रकारच्या भावनांपासून त्यांना वेळीच परावृत्त करायचं असेल तर एक पालक म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? आपला देश हा तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो. आपल्या आशा त्यांच्यावर केंद्रित झालेल्या आहेत. अशा वेळी या विषयावर गांभीर्याने विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे नैराश्येतून आशेकडे. हा अत्यंत महत्त्वाचा असा आपला आजचा विषय आहे आणि यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर हरीश शेट्टी यांना, जे मानसरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी सायकोलॉजिकल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हजाराहून अधिक कार्यशाळांच्या माध्यमातून तरुणांना, पालकांना मार्गदर्शन करण्याचं सातत्याने ते कार्य करत असतात. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांना 17 तरुण सोशल वर्कर्सपैकी एक म्हणून त्यांची निवड केलेली आहे. मैत्री या संस्थेमार्फत ते मोफत समुपदेशनाचं कार्य करत असतात. तर मंडळी, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, गंभीर आहे. या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील. आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून आपलं स्वागत करते. आपण रस्त्यावरनं जाताना बघतो बऱ्याचदा वाहनांच्या पाठीमागे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक अशा प्रकारची पाटी लावलेली असते. म्हणजे जो आपला प्रवास असतो त्याच्यामध्ये खरं तर ब्रेक घेतला पाहिजे, पण आयुष्याच्या प्रवासामध्ये पण मनाचा ब्रेक फारच आवश्यक आहे असं म्हणायची वेळ आज येऊन ठेपलेली आपल्याला दिसते. सर, खरोखरच आज समाजाची एकूण परिस्थिती कशी आहे? खरोखर एखादा साथीचा रोग लागावा तशा पद्धतीने तरुणांमध्ये, काय सगळ्याच वयोगटामध्ये हे डिप्रेशन येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. काय आपण त्याच्यावर सांगू शकता? काय खुलासा? हल्लीचं मुलं फक्त शाळेत जात नाही, 3 शाळेत जातात. शाळा, क्लासेस आणि आईची शाळा. बरं. आणि 6 तास शाळेत किंवा कॉलेजमध्ये, 6 तास क्लासेसमध्ये आणि नंतर 2 तास आईबाबाकडे. म्हणजे खेळायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, अगदी कमी झोपतात. मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करायला पण वेळ आणि जागा पण नाही आणि लोक पण नाही. असं असताना मन कोणून जातो आणि मनाचा आणि शरीराचं जे
बातचीत व्हायला पाहिजे, जे नेमकं संवाद व्हायला पाहिजे, संवाद तुटतो. एंडोक्रिनॉलॉजिकल ग्लॅन्ड्स आणि ब्रेन आणि शरीराचा संवाद तुटतो. त्यावेळी शरीराची ऑर्केस्ट्रा संपूर्ण तुटून जाते. ऑर्केस्ट्रा तुटल्यावर ताण येतो. ताण वाढत वाढत डिप्रेशन होऊ शकतो. आणि आपली मुलं ज्यापर्यंत खेळत नाही, हसत नाही, मोकळेपणाने ओपनली आईबाबाशी मित्राशी नाही भेटत किंवा नाही बोलत किंवा व्यवस्थित नाही झोपत, तर डिप्रेशन होणारच. तुम्हाला पण होणार, आम्हाला पण होणार. पण मग सर असं आहे का की शेवटी शरीराची रचना ही सारखीच आहे, पूर्वी पण जशी होती तशीच आज आहे, पण मग आज हे सगळ्या वयोगटामध्ये एवढे आपण 100 वर्षाचं आयुष्य 10 वर्षात जगायचा प्रयत्न करतो. अच्छा, सगळ्यात मोठं कारण. त्याबरोबर घरी जाताना जेव्हा मुलं जातात घरी, तेव्हा आई बाबा थकलेले असतात, उशीर येतात ऑफिसमध्ये, तर जे इमोशनल कॉन्टॅक्ट टाइम जे असते, भावना व्यक्त करण्याची आणि आपसात बसण्याची, ते वेळच नसते. 15-20 मिनिट, अर्धा तास, त्या वेळेमध्ये आई बाबा फक्त विचारतात की होमवर्क झालाय का, गृहपाठ झालाय का, अभ्यास होतो का, केव्हा परीक्षा आहे, आणि तू पुढे आयुष्यात काय करणार, किंवा सूचना दिल्या जातात सातत्याने. ऍब्सोल्युटली. असं कर, असं करू नकोस. आणि वैचारिक पातळीवर संवाद होतो, भावनात्मक पातळीवर संवाद होत नाही. तू कसा आहे असं कोणी विचारत नाही. आणि असं असताना मन फाटतो, मनाचा फ्यूज उडून जाते आणि डिप्रेशन होण्याची संभावना जास्त होतो. सर आज असंही आहे का, अत्यंत स्पर्धा वाढलेली आहे, म्हणजे जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला धावायचंय, मला सगळं काही मिळवायचंय, माझ्या मुलांनी सगळं काही मिळवलं पाहिजे, असा पालकांचाही अट्टाहास आहे. आणि मुलालाही ते सगळी स्वप्न दाखवली जातात. एकुलता एक मूल घरामध्ये आहे, त्याच्यामुळे सगळ्या आशा त्या मुलावर केंद्रित झालेल्या आहेत. हा एक प्रकार पण मुलांमध्ये डिप्रेशन, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, परंतु ऑपॉर्च्युनिटीज पण वाढलेल्या आहेत. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीजचा जे केक आहे तो पण वाढलेला आहे. म्हणजे आता कुठल्याही मुलाला फक्त CA, इंजिनिअरिंग आणि मेडिसिन असं ऑप्शन नाही. आर्ट ऑप्शन आहे, लॉयरचं ऑप्शन आहे, काउन्सिलिंगचं ऑप्शन आहे, पुष्कळ ऑप्शन वाढलेलं आहे. तर आपण असं सांगितलं की कॉम्पिटिशन वाढलंय, असं खरं नाही. जर मेहनत करणारा जे मुलगा असतो किंवा मुलगी असते, त्यांना कुठे ना कुठे त्यांना जागा आहे, म्हणजे करिअर पण होणार आणि त्याबरोबर त्यांना जॉब पण मिळणार. परंतु आपल्यालाच आपला मुलगा इंजिनियरच व्हायला पाहिजे, तो कम्प्युटरमध्ये अख्खा दिवस खेळतो म्हणून तो इंजिनियर होणार असं नसतंय. आणि जेव्हा आपण मुलांना फोर्स करतो की तुम्ही इंजिनियर्स व्हा, माझ्याकडे आले होते 2 पालक, डॉक्टर होते दोघे. त्यांचं म्हणणं होतं की आमचं हॉस्पिटल सांभाळायला आम्हाला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, त्याला डीजे व्हायचं होतं. तो म्हणाला DR नाही, मला डीजे व्हायचं. आणि मी त्याच्याशी बोललो, आणि तो कुठला इन्स्ट्रुमेंट केव्हाही प्ले करू शकतो, इझिली सिंग करू शकतो, तो गाणी गाऊ शकतो. असं असताना तो एक्सपिरियन्स होता आहे म्युझिकमध्ये. मी त्यांना सांगितलं आई बाबांना, DJ आणि DR मध्ये जास्त अंतर नाही, त्यांना होऊ द्या डीजे. तो हिंदुस्थानाचा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट डीजे आहे. पण त्या आई बाबांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. अरे बापरे. मग सर एखादी कला तुमच्या, म्हणजे प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली तरी कला ही देवाने दिलेलीच असते, पण ती कला ओळखून त्याला जोपासणं, त्याला पुढे डेव्हलप करणं, हा देखील आज फार महत्वाचा भाग झालेला आहे. लहानपणापासून आपण क्लिअरली मुलांना ऑब्झर्व जर केलं, तो फ्री टाइम मध्ये काय करतो, पुस्तक वाचतो का, एखाद्या बॅट हातात घेतो का, कबड्डी खेळतो का, खो खो खेळतो का, पळायची इच्छा आहे का, किंवा इतरांना एकत्र करून काही ना काही काम त्यांच्याकडून करून घेतो का, आपण बारक्यानेही पाहायला पाहिजे. आणि पाहत असताना त्यांच्या शिक्षकांना जाऊन भेटणं आणि त्यांना विचारणं ह्याचा कला काय आहे. कारण आपल्या SSC बोर्ड हा एबिलिटी ट्रॅकिंग एक्झाम नाही, हा फक्त पोपटी परीक्षा आहे, म्हणजे रोट एक्झाम आहे. ICSE बोर्ड पण सोफिस्टिकेटेड रोट आहे. तर असं असताना ही दोन्ही परीक्षा मुलांचा तालीम चेक करत नाही, तर कुठला तालीम आहे ते लहानपणापासून चेक करणं, तिथे त्यांना प्रोत्साहन करणं. जर एक मुलगा पळतो आणि त्याला ॲथलेटिक्स मध्ये भाग घेणं अत्यंत आवश्यक, त्याचा 5% कमी येऊ द्या, पण त्याला पळायचं संधी द्या. नंतर कुठल्याही स्कूलचे सायकोलॉजिस्ट किंवा स्कूल काउन्सिलर किंवा कॅरियर काउन्सिलरकडे जाऊन त्याचं वळण कुठे आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्याला गणित समजत नाही, त्याला सायन्स समजत नाही, तर त्याला इंजिनिअरिंगमध्ये टाकून काय उपयोग आहे. त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगचा काही इंटरेस्ट नाही, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये टाकण्याची काय आवश्यकता आहे. त्याला IIT मध्ये जाण्याची इच्छाच नाही, तर त्या JEE क्लासमध्ये 5 लाख रुपये देऊन क्लासमध्ये जाण्याचा काय उपयोग आहे. तर संवाद करून, इतरांशी बोलून नंतर आपण एक कॅरियर चूज केलं तर चांगलं असतं. पण त्याच्यात पण मिस्टेक होऊ शकते. एखाद्या सीडीवर, कॅरियरच्या सीडीवर एकदा आपण वर गेलो, तिथून पण खाली येऊन पुन्हा एक सीडी चढण्याची ताकद आणि आपलं
पेशन्स असलं पाहिजे. खरंय सर. आणखी एक मुद्दा येतो की हल्ली एकत्र कुटुंब पद्धती आता जवळपास नाहीशी झालेली आहे. आई वडील एखाद दुसरं मुलं अशा प्रकारची आपली कुटुंब रचना हल्ली दिसून येते. त्यातही मुलं सकाळी शाळेत गेल्यानंतर वापस घरी आल्यानंतरही सातत्याने हा क्लास तो क्लास, म्हणजे त्या मुलांचं दिनक्रम इतका पॅक शेड्यूल केलेलं असतं की त्याच्यानंतर त्या मुलाला स्वतःला काय करायचं आहे हा विचार करण्याची तरी वेळ पालक येऊ देतात का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळे क्लासेस जातात म्हणून आपण पण गेलं पाहिजे, आपली मुलं पण गेलं पाहिजे. त्याला कुठल्या विषयात त्याला हेल्प पाहिजे हे शोधणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना 1 तासाची क्लास केली तर काही हरकत नाही. त्यांना मोकळं टाइम असणं गप्पा मारायसाठी किंवा नुक्कडमध्ये जाऊन अर्धा कप चाय प्यायच्यासाठी किंवा मोकळेपणाने पळण्यासाठी किंवा काहीतरी खेळ खेळण्याचा असं वेळ जर नसलं तर मन थकून जातो, मन बर्नआउट होऊन जातो, ताण वाढते. ताण वाढल्यानंतर मेंदूमध्ये 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामिन कमी होतो आणि त्यानंतर डिप्रेशन स्टार्ट होण्याची शक्यता वाढते. आणि डिप्रेशन एकदा स्टार्ट झालं त्यानंतर आईबाबांचा प्रवचनाचा काही उपयोग नाही. एकदा मनाचा फ्रॅक्चर झाल्यावर उपचार केली पाहिजे. आईबाबांचं प्रवचन किंवा देवळाला जाऊन किंवा कुंडली पाहून काय उपयोग होणार नाही. खरी गोष्ट उपचार व्हायला नको त्या दिशेला धावण्यापेक्षा एक्झॅक्टली आपल्याला मुलांच्या बाबतीत काय करायचं हे वेळीच ओळखणं पालकांसाठी देखील महत्त्वाचं आहे. सर, ज्योती वर्तक आपल्याला पनवेलवरनं बोलू इच्छित आहेत. बघूयात त्या काय म्हणतायत. नमस्कार ज्योतीजी. हॅलो, नमस्कार मॅडम. सर तुम्हाला पण नमस्कार. नमस्कार. माझा एक प्रश्न होता. मला 2 मुली आहेत. एक 3 वर्ष, एक पहिलीला आहे आणि एक 7वीला आहे. तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ लागतो, म्हणजे अभ्यासासाठी वगैरे मागे लागावं लागतं, जेवणासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे मागे लागावं लागतं. तर त्यांना असं सतत हॅमर करून त्यांची मानसिकता कशी सांभाळायची, म्हणजे हे चांगलं आहे की जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. बरं, नक्कीच ज्योतीताई. हॅमर फक्त नेलवर मारलं पाहिजे, मुलावर नाही. हॅमर जे तुम्ही आता म्हणाला अच्छा. त्यांना वारंवार जर तुम्ही अभ्यास कर जर म्हणाला तर ते अभ्यास करणारच नाही, त्यांना बोर होणार. तर तुम्ही त्यांच्याशी संवाद, म्हणजे काय, मुलं पळून तुमच्याकडे येतात केव्हा ते म्हणतात आई ग मला आज शाळेत पुष्कळ आनंद झाला, असं येऊन किचनमध्ये येऊन पळून तुमच्याशी ते संवाद करतात. त्यावेळी जर तुम्ही सांगितलं तू काल एवढं टाइम वेस्ट केला ना, मला आवडलं नाही, तू आज व्यवस्थित अभ्यास कर, मला आवडणार, म्हणजे तुम्ही भावना व्यक्त करून अभ्यासाबद्दल जर सांगितलं तू आज चांगली अभ्यास केली, मला पुष्कळ आवडलं, असं केलं तर ते अभ्यास करणार. पण तुमचं आज्ञा संपूर्ण 100% पाळणार नाही. आपल्या संवादामध्ये 50% कमीत कमी शॉप टॉक असलं पाहिजे आणि 50% फक्त अभ्यास टॉक असलं पाहिजे. शॉप टॉक म्हणजे काय, पिक्चराचं, गाण्याचं, स्पोर्ट्सचं, असं वेगवेगळं जे काय आहे विषयाचं पण संवाद व्हायला पाहिजे. फालतू संवाद होणं घरी अत्यंत आवश्यक आहे. जर फालतू संवाद जर केलं तर त्या अभ्यासाबद्दल पण ते तुमचं ऐकणार. इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. इफ यू लिसन टू द चाइल्ड्स नॉनसेन्स, he or she will listen to your sense. खरंय सर. त्यांचा जो प्रश्न होता ना त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता की त्या प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक हळू त्यांनी वेळ घेतात. आजकाल हे जे सगळं जी काही स्पीडने आपलं जगणं झालेलं आहे, जी काही गती वाढलेली आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या मुलांशी आपल्या मुलाला कम्पेअर करताना, सगळ्या कृती करताना त्याला वेळ लागतो. हा एक पालकांचा जर अशा प्रकारचा जर एखादा प्रश्न असेल, वेळ असा आहे की जर त्यांनी होमवर्क केलं नाही तर जास्त ओरडण्याची काय आवश्यकता नाही. तिथे शाळेत त्यांना जे काही शिक्षणाचा भाग झाला सर. प्रत्येक कृती करताना किंवा घरातलं एखादं काम करताना एखादा मुलगा जर स्लो असेल तर मग तो काही प्रॉब्लेम आहे असं समजायची गरज आहे का? प्रत्येक मुलांचा स्पीड वेगवेगळा असतो. काही मुलं पटकन जेवतात, काही हळू जेवतात, काही आपले कपडे हळू ठेवतात, काही माइंड जे प्रोसेसिंगची स्पीड असते ते कमी असते, पण त्यांना एंड पॉइंट त्याला मिळतो. तर असं असताना आपण त्यांना आपल्या स्पीड आणि ह्यांचं स्पीड मॅच व्हायला पाहिजे असं विचार करायचंच नाही. आणि प्रेम जर त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला पुष्कळ स्तुती करणं पण आवश्यक आहे. हिंदुस्थानी पेरेंट्स स्तुती करत नाही. त्यांना असं वाटते की तो मुलगा माझ्या डोक्यावर बसणार. अरे तुमचा नाही डोक्यावर बसलं तर कोणाच्या डोक्यावर बसणार? त्यांना अगदी बसू द्या. चांगलं कामाचा प्रोत्साहन देणं आणि वाईट जर काय केलं कृती तर त्यांना सांगणं की मला हे आवडलं नाही, भावना व्यक्त करणं. त्याच्यात स्पीड हळूहळू इन्क्रीज होऊ शकतो, पण फास्ट स्पीड असण्याची काही आवश्यकता नसते. काही दिवस होमवर्क नाही केलं तर काही बिघडत नाही. पेन ठेवा आणि रिमार्कला साईन करा.
मुळात आपलं मूल डिप्रेशनमध्ये जातंय किंवा नैराश्यग्रस्त होतंय हे मुलांनी पालकांनी ओळखायचं कसं, म्हणजे त्याचे सायन्स काय आहेत? मुलं जर गप्प गप्प झाले, हां हां. झोप कमी झाली किंवा झोप वाढली, बरं. आळस जास्त झालं, सकाळी उठतच नाही, मला शाळेत जायचंच नाही, मला पुष्कळ आळस होतो, हां हां. किंवा चिडकोरपणा वाढलं असेल, हां. किंवा रडणं वाढलं, एकाग्रता अभ्यासात कमी झाली, अंक कमी पडले, आणि आपल्याला असं वाटत असेल की मी ह्या पृथ्वीवर ओझा आहे, मला घरून पळायची इच्छा वाटते, मला जगण्याची इच्छाच नाही, माझं सगळं माझ्याकडे जे काही चांगलं वस्तू आहे मला माझ्या मित्राला द्यायचं आहे, असं जर काही ना कुठलंही एक जरी चिन्ह असलं तर ताबडतोब त्याचं मेंटल हेल्थ चेकअप केलं पाहिजे. त्यांना त्यांची कुंडली दाखवण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा आईबाबांना हार्टमध्ये पेन होतो तेव्हा ते हार्टच्या डॉक्टरकडे पळतात. तर असंच दर्द किंवा पेन जेव्हा मनात होतो तेव्हा एखाद्या सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. मेंटल हेल्थ चेकअप होणं या तणाव आहे का डिप्रेशन आहे अत्यंत गरजेचं आहे. खरंय सर. मग स्ट्रेस आणि डिप्रेशन याच्यामधला काय आपण, कारण ती पुसटशी सीमारेषा आहे मला वाटतं, ती कशी काय ओळखायची? स्ट्रेस म्हणजे एखाद्या एक्झाम मध्ये फेल झाला असेल मुलगा, तो रडून रडून आला घरी, आईबाबांनी त्याला समजून सांगितलं, त्यांना ब्रेक दिली, त्यांना पार्टीला घेऊन गेलं, त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन गेलं, त्यानंतर तो चांगला झाला तर तो स्ट्रेस. बरं. पण हे सगळं करत असताना तो अजून असं म्हणतो की माझाच मुळे मी फेल झाला, मी चूक केली, मी ओझा आहे, मी तुम्हाला पुष्कळ त्रास देतो, मला कोणी प्रेम नाही करत, मला इच्छाच वाटत नाही आज आता स्कूल जायला, तर तो डिप्रेशन आहे. स्ट्रेस म्हणजे काही दिवसात मुलगा क्लिअर होऊन जातो, पण त्या क्षणी केव्हाही तो जर सांगितलं की मला जगायचं नाही, हा खतरेची घंटी आहे आणि त्यासाठी ताबडतोब चेकअप करणं आवश्यक आहे. तो विचार किती तीव्र आहे. म्हणजे चेस्ट पेन जर झाला तर आपण असं म्हणत नाही की कांदा खाल्लं किंवा गॅस झाली इमिजिएटली आपण ईसीजी करतो ना. तसंच जेव्हा कुठलाही मुलगाने सांगितलं की मला आत्महत्याचा विचार आहे तेव्हा आई बाबा असं नाही म्हणायचं की गब्बस असं काय विचार येत नाही, तू असं आम्हाला उगीच त्रास देऊ नको असं काय न झालं. सांगता. हल्ली मुलांमध्ये फॅड झालंय, काही छोट्या छोट्या गोष्टी झाली की मला डिप्रेशन आलं असं म्हणायचं. डिप्रेशन आला जर सांगितलं तर चेकअप 5 मिनिटात चेकअप होतो. मेंटल हेल्थ जे आहे हा रॉकेट सायन्स नाही, हा पण मॅथमॅटिक्स आहे. 5 मिनिटात डॉक्टर किंवा काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट चेक करू शकता की हा मनाचा फ्रॅक्चर आहे की मनाचा प्लेन लचक आहे, ते चेक करू शकतात. जर प्लेन स्प्रेन असेल तर ते म्हणणार, सांत्वना देणार, त्यांना सांगणार तो खेळ थोडं जास्त, थोडं बाहेर जा, व्यवस्थित 8 तास झोप, तर तुझा स्ट्रेन कमी होणार. पण त्या घरी जर आई बाबांना जर डिप्रेशन असेल अगोदर किंवा त्यांच्या घरी हेरिडिटरी काय डिप्रेशनचा आजार असेल तर आपल्याला केअर घेऊन नीट चेकअप करणं अत्यंत जरुरी आहे. अच्छा, म्हणजे हा अनुवंशिक भाग असेल तर त्याचा व्यवस्थित वेळेस निदान करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. सर, याच बरोबरीने वयात येणारी जी मुलं असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जी शारीरिक बदल होतात त्यावेळी पण ते थोडेसे चिडचिड करतात किंवा एक त्यांच्यामध्ये एक निराशा निर्माण झालेली अशी दिसून येते. काही प्रत्येक मुलाचे वेगवेगळे सिम्पटम्स दिसून येतात. मग अशा वेळी पालकांनी काय समजायचं? ॲडोलेसन्स मध्ये मुलं उलट बोलतात. तुम्ही सांगितलं जीन घाला तर ते जीन नाही घालणार, शॉर्ट्स घालणार. पण असं करत करत संध्याकाळी एकत्र जेवतात, एकत्र खातात, आपल्या बरोबर पिक्चरला येतात आणि आपलं कॉलेज किंवा आपलं कामकाज व्यवस्थित करतात. दॅट्स ॲडोलेसन्स. पण ॲडोलेसन्स मध्ये जे गप्प जरी झाले जास्त आणि तोडफोड केली आणि अगोदर असा बिहेवियर केव्हाही नव्हता तर त्याचं चेकअप करणं आवश्यक आहे. कारण त्याचं सीमारेषा जी आहे ॲडोलेसन्स आणि डिप्रेशनचं पुष्कळ फाईन आहे आणि म्हणून त्यांना मेंटल हेल्थ चेकअप करणं, राग जास्त, मारहाण जास्त, गप्प अगदी जास्त रडणं किंवा मी काही उपयोगाचं नाही असं काही विचार आला तर असं आपल्याला अंदाज आली पाहिजे की डिप्रेशन होऊ शकते. आणि जर डिप्रेशन असेल तर ताबडतोब लवकर उपचार केला तर पटकन चांगलं होतं. खरंय सर. आता काही घरांमध्ये ना असं दिसून येतं की 2 मुलांमध्ये सातत्याने कम्पेअर केलं जातं. एखाद्या मुलाला चांगला पर्सेंटेज मिळत असेल आणि एखादा मुल हे जर अभ्यासात तेवढं हुशार नसेल तर सातत्याने बघ दादानी असं केलं किंवा ताईनी असं केलं. अशा प्रकारच्या कम्पॅरिझन मध्ये ते मूल स्वतःलाही तसंच समजून घेऊ लागतं हळूहळू. तर हा मग प्रकार जो आहे तो त्या मुलाला नैराश्याकडे नेऊ शकतो. मुलांचा आत्मविश्वास देव संपूर्ण पॅकेज देऊन पृथ्वीला ते पाठवतात. आई बाबांचं काम आहे त्याला
जपवायचं आणि त्याला नीट इन्क्रीज करायचा. जर आपण कम्पेअर करून त्यांना असं म्हणतो की तू भावासारखं एवढं हुशार नाही, भाऊ चांगलं डान्स करतो किंवा चांगलं बोलतो, तेव्हा त्यांचं म्हणणं त्यांचं काम तेव्हा त्यांचा आत्मविश्वास तुटतो. एकदा आत्मविश्वास जर तुटली तर मनाचं जे काही रेझिलियन्स म्हणतो, मनाची जी ताकद होतो, ते हळूहळू तुटत त्यांना असं खरंच वाटतं की मी काही करू शकत नाही आणि मला कुठल्याही कामाचा मी काही कामाचं नाही, तर तिथे डिप्रेशन स्टार्ट होऊ शकतो. तर दोन्ही मुलं असताना आपण असं म्हणायला पाहिजे की हा मॅथ्समध्ये चांगला आहे पण हा डान्समध्ये चांगला आहे. कम्पेअर केव्हाही करू नये, कारण मुलं जन्माला येताना हातात मार्कशीट घेऊन येत नाही. जन्माला येताना हसत खेळत येतात. त्यांचं हसणं ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे का ताई, शाळेत किंवा घरी 10वीचा मुलगा जर हसला तर शिक्षकांना पण आवडत नाही आणि आईबाबांना पण आवडत नाही. ते म्हणतात की सिरियस नाही मुलगा. खरंच अशी अवस्था आहे आजची. खरंय, अगदी खरंय सर. त्यांचं मनाची हसी जपवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इमोशनल डेव्हलपमेंट चांगलं झालं तर तो पुढे काही करू शकतो. इमोशनल डेव्हलपमेंट जर कमी झाली किंवा इमोशनल डेव्हलपमेंट इनअप्रोप्रिएट झाली तर तो पुढे अभ्यास पण करू शकणार नाही, कॅरियर पण जपू शकणार नाही. खरंय, अगदी खरंय सर. याविषयी अशीच माहिती घेत राहणार आहोत. चेंबूरवरनं श्रुती थोरात यांचा फोन आलेला आहे. बघूयात त्या काय म्हणतायत. नमस्कार. मी श्रुती थोरात बोलते, हा मुंबईवरून, बोला. चेंबूरवरून. हा बोला. मला एक प्रश्न होता. तर माझा मुलगा 6वीला आहे, तो 11 वर्षाचा आहे. त्याला अभ्यासाला बस म्हटलं की तो कॉन्सन्ट्रेटली अभ्यास करत नाही. अभ्यासाला बस म्हटलं की 15 मिनिटं अभ्यास करेल, परत तिकडे तिकडे टाइमपास करेल, परत थोडा वेळ केला तर करेल, नाही तर खेळायला जायचं जास्त वेळ आहे त्याला. बरं श्रुतीताई, आपला प्रश्न कळालेला आहे. श्रुतीताई, एकाग्रता सगळ्या मुलांचं सेम नसते. काही मुलं 30 मिनिट गप्प बसून अभ्यास करतात, काही मुलं 20 मिनिट, काही मुलं 10 मिनिटानंतर बाहेर जातात, पाणी पितात. एकाग्रता कमी जास्त असते. त्यांची एकाग्रताची क्षमता किती आहे ते बघून आपल्याला अभ्यास करायचं, प्लॅन केलं पाहिजे. काही मुलं गप्प रूम, शांत वातावरणामध्ये अभ्यास करू शकतात. काही मुलं थोडा आवाज असेल तर चांगला अभ्यास करू शकतात. काही मुलं चालत फिरत त्यांचं एकाग्रता वाढते. तर आपण चेक करून ते कसं त्याचं एकाग्रता आपण इन्क्रीज करू शकतो असं केलं पाहिजे. काही आई बाबा काय त्यांना मुलांना सांगतात तू 2 तास अभ्यास कर, त्यानंतर जाऊन खेळ. 2 तास कुठलाही मुलगा अभ्यास करू शकत नाही. 11 वर्षाचा मुलगा 20 मिनिटापेक्षा जास्त एकाग्रता ठेवू शकत नाही. त्यानंतर ब्रेक पाहिजेच पाहिजे. आणि जर असं जर नसेल, अजिबात एकाग्रता जर नसेल, म्हणजे त्याचा इंटरेस्ट कमी असू शकते किंवा एकाग्रता कमी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD पण असू शकते. त्यासाठी उपचार आहे. आणि एकाग्रता जर आपण इन्क्रीज केलं तर त्याचा अंक पण वाढतो, त्याचा आत्मविश्वास पण वाढते आणि तो आणखीन त्याचं इमोशनल डेव्हलपमेंट चांगलं असतो. काही मुलांना अभ्यासात इंटरेस्टच अजिबात नसते, त्यांना लिहिणं म्हणजे त्रासदायक वाटते. त्या अशा जे आहेत मुलं, ते तारे जमी पर जो असतं ना मुलगा, लर्निंग डिसेबिलिटी, म्हणजे 5 ते 8% मुलांना लर्निंग डिसेबिलिटी आहे. महाराष्ट्रात 1,06,000 स्कूल्स आहे आणि 2 कोटी मुलं आहेत आणि 2 कोटीमध्ये कमीत कमी 16 लाख मुलांना LD आहे. आणि असं जेव्हा असताना ते मुलांना इंटरेस्ट येत नाही, ते अभ्यासातून दूर जातात. नंतर स्कूलमधून पण त्यांना पुष्कळ त्रास देतात की तो अभ्यास करत नाही, तो आळशी आहे, आणि आईबाबा पण त्यांना पुष्कळ शिव्या देतात. पण त्या मुलांना स्वतःला कळत नाही की तो अभ्यास का करू शकत नाही. अशा मुलांना जेव्हा ताप येतो तेव्हा आपण डायग्नोसिस करतो, जेव्हा अंक कमी पडतो तेव्हा पण डायग्नोसिस केलं पाहिजे. एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्याची इंटरेस्ट कमी झाली किंवा त्याला लर्निंग डिसेबिलिटी आहे किंवा ADHD आहे ह्याचा नीट तपास केली पाहिजे. खरं आहे. पण सर, आता याच्यामध्ये एखादं मूल मध्येच चिडतंय किंवा एखाद्या मुलाला अभ्यासात गोडी काही विशिष्ट काळापुरती निर्माण होत नाहीये, असं असेल तर तो नॉर्मल भाग आहे. पण सातत्याने जर एखादी कृती होत असेल तरच मग तुम्हाला कुठेतरी उपचारासाठी नेणं आवश्यक आहे, असं आपण सांगू शकतो. हे बघा, असं आहे की अभ्यासात इंटरेस्ट कमी झाली, आई बाबा डॉक्टर नाही, आई बाबा
हे सायकोलॉजिस्ट नाही. थोडं ताप आला तर आपण पळतो, तसंच थोडं जर असा त्रास असेल तर पळून चेकअप करण्यात काही नुकसान नाही. खरं आहे, अगदी पण एखाद्या आईबाबाचं ऐकत नसेल तर एखाद चांगली शिक्षिकाच ऐकत असेल आणि शिक्षिकाच ऐकून त्यांच्या स्वभावामध्ये चेंज होत असेल तर चांगलं खरं आहे. आहे. पण चेकअप करण्यात काही दोष आणि काही तोटा नाही. अगदी बरोबर आहे सर. मूल कोणाचं ऐकतंय हे पण पालकांना ओळखण्याची कला आली पाहिजे. मोलकरीणचं पण ऐकतात ते खरंय, आईबाबापेक्षा खरंय. जास्त. अगदी कारण बरोबर आहे. इंडियन पेरेंटिंग जे आहे फक्त आईबाबा नाही, काकी काका मामा मामी नेबर्स किंवा एखादा मित्र पण असू शकतो की जो ज्याचं मूल ऐकतं जास्त. पण हेच अगदी. पालकांनी वेळेत हेरणं फार महत्वाचं आहे. सविता बगाडे आपल्याला पुण्यावरनं प्रश्न विचारू इच्छित आहेत. नमस्कार. नमस्कार सविताजी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा. सविता ताई पटकन विचारा प्रश्न. हॅलो. माझा प्रश्न असा आहे, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण असतं डिप्रेशन मध्ये. हो हॅलो? हो हो ऐकायला येतं. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण असतं. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पण हो डिप्रेशन येतं अगदी का? अगदी अगदी हो. चिडचिडेपणा असतो आणि आई वडिलांना उलट उत्तर देणं वगैरे, हा त्याबद्दल आता- आपण काय सांगा? हो. महाविद्यालयाचं मुलं जर शाळेत कॉलेजमध्ये जात नसेल, प्रेमात असू शकतात ते, किंवा आपल्याला उलट उत्तर देत असेल. पण हे बघा असं आहे की हल्लीचं मुलं आईबाबाशी फ्रँकली बोलतात, म्हणजे अति श्रद्धा नाही, आदर असते. आदर असताना फ्रँकली बोलतात. ते नेमकं तो उलट असतं असं नाही. असं असताना जर आपण शांत असताना जर आपण त्याच्याशी बोललो की तू सकाळी मला असं बोलला ना, मला पुष्कळ वाईट वाटलं, तेव्हा तो तुमच्याशी चांगलं बोलणार. पण उलट उत्तर देऊन अभ्यास जर करत नसेल तर त्यांचे तिथे जाऊन शिक्षकांशी जर विचारून त्याचं काय प्रोग्रेस आहे, आणि जर त्याला अभ्यास जमत नसेल किंवा इंटरेस्ट कमी झाला असेल किंवा आणखीन काही वाईट मार्गात तो गेला असेल तर शिक्षकांचं सहाय्य घेऊन त्याचं नीट आपण उपचार केलं पाहिजे. तो वाईट मुलगा असं समजून चालणार नाही, तो सॅड मुलगा समजून आपल्याला पुढे पाऊल टाकलं पाहिजे. बॅड नाही, सॅड. सर डिप्रेशन आला असेल तर तो कॉलेज जायची इच्छा पण त्याचं कमी होणार, तो अजिबात नाही जाणार, त्याबरोबर सगळ्यावर तो रागू शकतो, अति झोप किंवा झोप कमी होऊ शकतो. पुस्तक बघितलं तर त्याला असं वाटणार ते रावण आहे, हात पण नाही लावणार. सर रॅगिंग पण प्रकार कॉलेजमध्ये फार मोठ्या होतो, प्रमाणात होतो, होतो. होतो. म्हणूनही मुलं जायला इच्छा इंजिनिअरिंग त्यांची होत कॉलेजमध्ये नाही. किंवा अगदी. मेडिकल हॉस्टेल्समध्ये होतो किंवा इतर कॉलेजमध्ये हल्ली होत नाही, कारण ऍक्ट पुष्कळ स्ट्रॉंग आहे. बरोबर. कुठल्याही कारणाने जर तो डिप्रेस झाला असेल, त्याचा बिहेवियरमध्ये चेंज झाला असेल, तर तुम्ही पोती वाचून त्याला चांगलं करू शकत नाही, कुंडली बघून चांगलं करू शकत नाही. ताबडतोब जवळचे फॅमिली फिजिशियनकडे किंवा शिक्षकाकडे किंवा कॉलेजचे काउन्सिलरकडे जाऊन त्याचा उपचार करा. पुन्हा सांगतो, ताप येताना आपण टेस्ट करतो आणि इंटरेस्ट कमी झाला आणि डिप्रेशन झालं तरी पण टेस्ट करून त्याचा उपचार करणं आवश्यक आहे. पालकांमधला विसंवाद हा मुलांमध्ये नैराश्य उत्पन्न करायला किती कारणीभूत आणि आजच्या घडीला महत्वाचा घटक आहे असं आपल्याला वाटतं? पालक जेव्हा आपसात अजिबात बोलत नाही तेव्हा पण त्रास होतो, किंवा भांडतात तेव्हा पण त्रास होतो. आता भांडण्याचा काय विषय असेल तर मुलासमोर भांडण्यात काही त्रासदायक नाही, पण भांडताना एक दुसऱ्याचं इज्जत काढायचं नाही, एक दुसऱ्यांना आदर ठेवून भांडलं पाहिजे. एखादं उदाहरण देऊ तर असं आहे की आईनं आवडत नाही की बाबा उशीर येतात, तेव्हा आईने जर असं सांगितलं की मला दुःख वाटते की तू रोज उशीर येतो, किंवा मला राग येतो तो रोज उशीर येतो, असं ह्या भांडणात काही चूक नाही. ह्या भांडणात मुलं शिकतात कसं भांडलं पाहिजे. पण आपण एक दुसऱ्यांना इन्सल्ट करतो, एक दुसऱ्यांना ह्युमिलिएट करतो, एक दुसऱ्यांना नावं ठेवतो, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास तुटतो. मुलांना समजत नाही काय केलं पाहिजे, त्यांना इमोशनल कन्फ्युजन होतो आणि ते आपल्या मित्रांना जाऊन हे सगळं सांगतात. तिथे चांगले मित्र भेटले तर चांगलं आहे, पण वाईट मित्र जर भेटले तर ते ड्रग्सकडे पण जाऊ शकतात किंवा अभ्यासात त्यांचं लक्ष कमी होऊ शकतो आणि त्यांना औदासीन्य आणि डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते. तर भांडण असेल काही प्रॉब्लेम नाही, भांडा, पण एक दुसऱ्यांचं आदर राखून भांडा. आणि भांडण जर सॉल्व्ह होत नसेल तर एक मॅरेज काउन्सिलरकडे जाऊन किंवा एखाद्या सरपंच किंवा पंचकडे जाऊन किंवा एखाद्या महाजनकडे जाऊन ते सॉल्व्ह करणं अत्यंत आवश्यकता आहे. आणि जर भांडण सॉल्व्ह नाही झालं तर मुलांना स्पष्टपणे सांगायचं, माझी आणि तुझ्या आईशी नाही पटत, पण एक लक्षात घे, ती तुझी आई आहे आणि ती चांगली आहे.
तुला आम्ही दोघे प्रेम करतो पण काही गोष्टी आमचं पटत नाही, हे मोकळेपणाने सांगणं अगदी चांगलं आहे. बरोबर आहे. मला वाटतं मुलांशी याही विषयावर मोकळेपणाने संवाद होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे घरातली जी सत्य परिस्थिती आहे ती त्यांच्या पुढे माहित ठेवत असते. असताना देखील त्यातला तीव्र भाग नको, त्यातलं थोडं संवेदनशीलतेने त्यांच्यापर्यंत हा मुद्दा मांडणं मुलांना आवश्यक माहित आहे. असते, पण आपण मुलांना जर रिस्पेक्ट केलं की तुला हे मला सांगायची इच्छा वाटते, तर मुलावर जे इमोशनल जे परिणाम व्हायला पाहिजे, वाईट परिणाम होणार नाही. खरंय, बरोबर आहे सर. शिवाजी तेलंगे लातूरवरून आपल्याला बोलू इच्छित आहेत. नमस्कार. नमस्कार. हा बोला. माझी बोला, आपला मुलगी प्रश्न आठवीला आहे, विचारा. मॅडम. हा ते आळस करते फार आणि अभ्यासावर दुर्लक्ष करते. त्यासाठी पालक म्हणून आम्ही काय करायचं? आळस जास्त असेल तर त्याची हिमोग्लोबिन चेक करा. काही वेळ लाल पेशी कमी झाल्यावर आळस वाढते. बरं. थायरॉइडची प्रॉब्लेम असेल तर आळस वाढते. विटॅमिन B12 किंवा विटॅमिन D3 जर कमी झालं तर आळस वाढते. लातूर पॅटर्न मध्ये मुलं क्लासला जास्त जातात आणि जास्त क्लासला जाऊन जर ती कमी झोपत असेल तर आळस वाढू शकते. तिचं महिना किंवा मेन्स्ट्रुएशन जर व्यवस्थित जर नसेल तर पण आळस वाढू शकते. पण अभ्यासात तिचं इंटरेस्टच नाही असं असेल तर शिक्षकांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याने विचारलं पाहिजे माझ्या मुलीचं काय गुण आहे आणि काय अवगुण आहे, तिला कुठला विषय समजत नाही. जेव्हा मुलांना विषय समजत नाही ते त्या विषयावरून दूर पळतात. एकदा विषयावरून दूर पळाल्यानंतर त्यांना ते विषय हातात घेणं हातात जेव्हा घेतात तेव्हा त्यांना पुष्कळ भीती वाटते. असं असताना भीती काढण्यासाठी एखाद्या चांगलं शिक्षक, एखाद्या चांगलं फ्रेंड, एखाद्या चांगलं काकी किंवा मामी तुम्हाला उपयोगी पडणार. तुमचं ऐकत नसेल तर इतरांना त्यांच्यावर सोडा. श्रीकृष्णांनी भगवद्गीतामध्ये अर्जुनना सगळ्यांना तूच ठार मार असं सांगितलं नाही. तुमचं चालत जर नसेल तर तुमचा भाऊ किंवा तुमचं बहीण किंवा इतर जे मंडळी आहेत आपल्या फॅमिलीमध्ये त्यांचा पण उपयोग करा. आणि लर्निंग डिसेबिलिटी आहे का ते पण चेक करून घ्या. खरं आहे सर, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण मुद्दा सांगितलेला आहे की आळस म्हणजे त्याचा आळशी स्वभाव आहे असं म्हणून सोडून दिलं जातं अनेक घरामध्ये. तर असं न होता मेडिकली त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना आहेत, याकडेही पालकांनी लक्ष देणं पिकनिक गरजेचं असेल तर मुलगा आळशी असतो का? सकाळी 5 वाजता उठतो ना. बरोबर तर त्याला आहे. त्याच्या आवडीच्या इंटरेस्टच्या गोष्टींमध्ये तो जर आळस दाखवत नसेल तर नक्कीच तिथे काय प्रॉब्लेम आहे तो तपासून घेतला पाहिजे. सर, मुलींचा विषय महत्वाचा वाटतो. सखी सह्याद्रीच्या मंचावरनं आज हा प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटतो मला आपल्याला विचारणं, कारण आज समाजामधली स्थिती अशी आहे की मुलींचं पालकत्व करणं खूप अवघड झालेलं आहे का अशी कंडिशन आहे. म्हणजे आज मुलींना सातत्याने सांगावं लागतं की इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस. सेफ्टी हा भाग खूप महत्वाचा झालाय, वाढलाय. आणि सतत मग वयात येणाऱ्या मुलींना जर अशा प्रकारच्या सूचना दिल्या तरी पण त्यांच्यामध्ये नैराश्य येऊ शकतं का सर? हा भाग आहे का महत्वाचा? फिजिकल सेफ्टीपेक्षा इमोशनल सेफ्टी सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. मुलींना वाटलं पाहिजे की आमचे आई बाबा आम्हाला टाकणार नाही. काही चूक केलं तर ते कसं काही ठोक ठाकून करेक्ट करून त्यांना ठेवणार. इमोशनल सेफ्टी जर असेल तर फिजिकल सेफ्टी आपोआप होतो. घरी मुलींना मोकळपणाने बोलण्याचं संधी मिळाली पाहिजे. जर एखादी मुलगी येऊन आईला सांगितलं मला तो मुलगा आवडतो, तेव्हा हातातला तो पडू नये. हो का, आवडतो का, ऐकून घेणं आणि त्याची आवडीला आदर देऊन, एक्सेप्ट करू नका, आदर देऊन संपूर्ण ऐकून घेण्याची ताकद जर असेल तर मुली सेफ राहणार. मुली मोकळेपणाने घरी वावरत असेल तर मुली काही ॲक्सिडेंट झाला तरी घरी येऊन सांगणार. पण घरी एखाद्या गब्बर, बाबा गब्बर आणि आई महाकाली असं असेल तर मुलगी तुम्हाला काही सांगणार नाही. तिची सेफ्टी असण्याची शक्यता कमी. बाहेर जाऊन इतर ठिकाणी आपली मनाची व्यथा ओपन होऊन ती सांगणार आणि असं असताना तिथे चांगले लोक भेटणार की नाही आपल्याला कळत नाही. असं असताना पण मुलींना कुठे जाणं, कुठे न जाणं, त्यासाठी काही रूल्स आणि मिनी गाईडलाईन्स. त्यांचं सगळ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना घरी बोलवणं, भेलपुरी देणं, त्यांची ओळख घेणं आणि त्यांना स्वतःचा बॉडीला कसं सेफ ठेवणं. त्यासाठी पहिला रूल असा आहे की ज्या मुलगी आपल्या बॉडीला संपूर्ण एक्सेप्ट करते ती मुलगी जास्त सेफ असण्याची शक्यता असते. आय एक्सेप्ट माय बॉडी एक्झॅक्टली ॲज इट इज आणि बॉडीवर प्रेम आहेत अशी मुलगी इतरांना आपल्या बॉडी अब्यूज करायला देणार नाही.
कोणाबरोबर राहणार. मी 10 वर्षाच्या अगोदर सांगत होतो मुलींना, आई बाबांना, ट्रस्ट युअर चाइल्ड कम्प्लिटली, म्हणजे संपूर्ण विश्वास ठेव. पण आता काय सांगतो माहितीये का, ट्रस्ट युअर चाइल्ड कम्प्लिटली बट कीप युअर आईज ओपन. म्हणजे विश्वास ठेवा पण तुमचे डोळसपणे विश्वास ठेवा. आणि हे पण सांगतो मुलींना, तुम्ही प्रेम करा, म्हणजे दिल खोल के मत प्रेम करो, आंखें खोल के प्रेम करो. ये बहुत इंपॉर्टेंट. इस उम्र में कॉफी टेबल के समोर जर आपण बसलो आणि आपण संवाद केली तर तो अत्यंत आवश्यक आहे आणि चांगलं आहे, हेल्दी आहे. कोणाच्या घरी कोणी नसताना मुली जाऊ नये. मित्रांनी सांगितलं मला, माझ्या आईला जरा येऊन भेट, आणि तिथे आई नसते असं जाऊ नये. फ्रेंड्स इन ग्रुप्स जर आपण भेटीगाठी केली तर मुली सेफ असतात. अगदी बरोबर सर. प्रेमाचा मुद्दा आणि त्याला निगडीत असणारं नैराश्य हे मुलीबरोबरच मुलासाठी देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याही विषयावर बोलूयात. सोलापूरवरनं जगदीश यांचा फोन आहे. काय म्हणतात बघूयात. नमस्कार. हॅलो. हा बोला. हॅलो. हा जगदीश बोला बोला. हॅलो सर. हा शेट्टी सर. नमस्कार. जगदीश कोरीमठ बोलतोय सोलापूरहून. तर माझा मुलगा तिसरीला आहे सर. हा नमस्कार. तर तिसरीला आहे पण ट्युशनला जायचंच नको म्हणतोय. आणि सकाळी शाळा असते सर, तरी दुपारी ट्युशनला जा म्हणून जात नाही, पण खेळत बसतो घरी. मग अभ्यासात जेव्हा शिक्षण शिकत होतो तेव्हा 10वी पर्यंत ट्युशन नव्हती, पण आता असं पहिलीपासून ट्युशनला घालायची गरज आहे का त्यांना? अजिबात नाही. शाळा शिक्षकाबरोबर संवाद आपला असला आणि तो शाळेत शिकत असेल तर उगीच ट्युशनमध्ये नका टाकू. तिसरीचा मुलगा किंवा मुलगी कमीत कमी 10 तास झोपलं पाहिजे, 3 तास खेळलं पाहिजे आणि 2-3 तास अभ्यास केला तर पुष्कळ झालं. अगदी बरोबर आहे सर. मला वाटतं पालकांचा अभ्यास, परीक्षा, शिक्षण या विषयामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सगळे प्रश्न आपल्याला जे आतापर्यंत आलेले आहेत. पण आता आपण चर्चा आपली थोडीशी पुढे नेलेली आहे की तरुण वयामध्ये एकमेकांविषयीचं आकर्षण वाटणं असेल, प्रेम असतील, ह्या ज्या भावना त्या नैसर्गिक भावना आहेत. पण प्रेमात यश मिळालं नाही म्हणून चक्क आत्महत्या करण्याचे पण प्रसंग किंवा घटना आपल्याकडे घडलेल्या आपण बघितलेल्या आहेत. सर अशा विद्यार्थ्यांना, मुलांना, पालकांना सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो माझ्या कार्यशाळामध्ये की मित्रमैत्रिणी भेटणं कठीण आहे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भेटणं सोपं आहे. इन्व्हेस्टमेंट मित्रमैत्रिणीमध्ये करा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भेटणार की नाही भेटणार. एखाद्या बॉयफ्रेंड जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही एफिशियंट आहे असं नाही, आणि एखाद्या नाही भेटलं तर तुम्ही डेफिशियंट आहे असं पण नाही. जेव्हा तुम्हाला प्रेम होत असेल तर हे लक्षात घ्यायचं की हे नॉर्मल नॅचरल कोर्समध्ये असं होतं. पण प्रेम केव्हा केव्हा टिकत नाही. काही प्रेम 10 रुपये प्रीपेड कार्ड सारखं असतो, काही प्रेम 1 महिना प्रीपेड कार्ड सारखं असतो, काही प्रेम आयुष्यभर प्रीपेड कार्ड सारखं असतो. माझं रिसर्चमध्ये 18 वर्षाच्या अगोदर 2 ब्रेकअप्स होतो, आणि ब्रेकअप म्हणजे हा अनुभव आहे आयुष्याचा. आणि जर ब्रेकअप झाला तर ओरडून सांगितलं पाहिजे माझा ब्रेकअप झाला. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात, तुम्ही दिसायला सुंदर नाही, तुम्ही इंटेलिजंट, असं नाही. ब्रेकअप नैसर्गिक जसं आपण जुळतो तसा ब्रेकअप पण होऊ शकतो. आणि ब्रेकअप झाल्यावर मित्रांची साथ अत्यंत आवश्यकता असते. आणि असे मित्र जे तुम्हाला असं नाही सांगणार की एक सोडली तर आणखीन एक येणार, असे मित्र नाही. जे मित्र तुम्हाला करुणा दाखवणार, तुमचा साथ देणार, तुमच्याशी गप्पा मारणार. आणि बरोबर, म्हणजे अशा वयामध्ये तुम्ही मैत्री कोणाशी करतात, मित्र कसे आहेत हे पण पालकांनी जागरूकतेने बघणं आवश्यक आहे. आई बाबांना पण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे ब्रेकअप झालं, आणि ब्रेकअपमध्ये अभ्यास पुन्हा कसं स्टार्ट करायचं, आपल्या मनात काय काय होतं ते मोकळपणाने मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा काउन्सिलरना किंवा शाळेत किंवा कोणाला सांगून टाकणं आणि मनाची साफसफाई करणं. मनाची साफसफाई जर आपण रोज केलं तर डिप्रेशन होण्याची शक्यता कमी आहे. आणि एक वाक्य मी सगळ्यांना सांगतो की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे आपल्या आयुष्यात इट इज देर आर मेनी बॉयज अँड गर्ल्स वर्थ लिव्हिंग फॉर and no boys and girls worth dying for. सर तरुण मंडळींना तुम्ही छान सल्ला दिलेला आहे. थोडंसं पुढे जाऊन जेव्हा करिअर, एकंदरीतच एक कुटुंबाची जबाबदारी घेण्याची वेळ येते, थोडक्यात मी असं सांगेन की लग्नाच्या स्टेजवर आलेली जी मंडळी असतात, अनेकदा तरुण मुलांमध्ये असं बघण्यात आलेलं आहे, दिसून आलेलं आहे की त्यांना कुठली जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची हल्ली प्रवृत्ती दिसत नाही. मग एखादी जबाबदारी अचानक येऊन ठेपली तर मग पुन्हा डिप्रेशन येणं, अशा प्रकारचा कल दिसून येतो. लहानपणापासून थोडी जिम्मेदारी घेणं घरी, ह्याचं सवय लहानपणापासून आई बाबांनी टाकलं पाहिजे. आणि हळूहळू जेव्हा ते परिस्थिती त्यांना असं येतो की मला आई बाबांचं केअर घ्यायचं आहे,
आणि असं असताना जर काही त्रास झाला तर मी अमिताभ बच्चन, मी स्ट्रॉंग आहे, मला काही त्रास होऊ नये, मला लाज वाटते कोणाला जाऊन सांगणं की मला त्रास आहे, हा सगळ्यात मोठं चूक. जर आपल्या कॅरियरमधून जॉबमध्ये जाऊन आपल्याला एखाद्या 15,000 रुपये आहे पगार आहे, 15,000 आपल्या फॅमिलीला कमी पडत असेल तर असं असताना काही लाज न ठेवता आपली मनाची व्यथा उघडपणे सांगणं आवश्यक आहे. ज्यापर्यंत आपण उघडपणे सांगतो तेव्हा औदासिन्य आणि डिप्रेशन होण्याची शक्यता कमी असते. काही ना काही मार्ग येणार. त्याबरोबरच काही चूक झाली आपल्या कॅरियरमध्ये किंवा आपला जॉब सुटला, प्रेमभंग होणं आणि जॉब सुटणं सेम आहे. जॉब सुटला तर खुलेआम सगळ्यांना सांगायचं माझा जॉब सुटला, मला जॉब पाहिजे. घरी एखाद्या रूम मध्ये न बसत मला जॉब नाही, कोणाचाही जॉब केव्हाही सुटू शकतो, कोणाच्याही पत्नी किंवा पती किंवा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड त्यांना सोडून जाऊ शकतो. आता त्याचा मीच कारणभूत असू शकते असं नाही. उघडपणे सांगणं म्हणजे लाज नसून आपली मनाची व्यथा आणि मनाची नीड. अमिताभ बच्चन जेव्हा वाईट परिस्थितीत होता तेव्हा त्यांनी स्पष्टपणे ओपनली सांगितलं की मला हेल्प पाहिजे आणि त्यानंतर त्यांचा कौन बने करोडपती स्टार्ट झाला. अमिताभ बच्चन ओपनली हेल्प मागू शकतो, तर तुम्ही नाही आम्ही काय. खरंय सर, अगदी खरंय. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये देखील स्वतःला ओपन अप होणं, आहेत त्या अडचणी समोर मांडणं आणि मदत घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवणं काही गरजेचं नाहीये आणि त्यातनं मार्ग निघणारच नाहीये. अनेकदा असंच होतं सर, मनात साठवून ठेवणं हा जो भाग आहे, ही जी प्रवृत्ती आहे, त्यातनं मग अशा प्रकारचं नैराश्य आणि डिप्रेशन. जर टाईट झाली आणि हवा त्याच्यात वाढलं आणि त्याची शिटी बंद झाली तर तो प्रेशर कुकर फाटणार. तसंच आपलं मन फाटतो आणि नंतर त्रास जास्त होतो. खरंय सर. ॲग्रेशन आणि डिप्रेशन, हा ॲग्रेशन निर्माण होणं हे डिप्रेशनमुळेच निर्माण झालेला हा प्रकार आहे. आता काही मुलं किंवा काही तरुण किंवा काही गृहिणी, त्यांना राग पुष्कळ येतो. असा स्वभाव केव्हाही नव्हता त्यांचा आणि असा राग पुष्कळ येतो तेव्हा 3 गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना व्यायाम आहे का? एक्सरसाइज डिझॉल्व्स फिअर्स, टीयर्स अँड अँगर. त्यांची झोप कमी झालेली आहे का? झोप कमी झाली तरी राग येतो. आणि इरिटेबिलिटी आणि अँगर हा डिप्रेशनचा एक महत्वपूर्ण चिन्ह असते. बरं. आणि तो माणूस वाईट नाही, तो मुलगा वाईट नाही, तो मुलगी वाईट नाही. इरिटेबिलिटी आणि अँगर हा डिप्रेशनचा चिन्ह असू शकते. आणि हॅपी पिल्स जर आपण घेतला, औषधं केव्हा घेण्याची आवश्यकता असते. उपचार म्हणजे फक्त काउन्सिलिंगनेच ठीक होणार असं नाही. मनाचा फ्रॅक्चर झाल्यावर फ्रॅक्चरचं ऑपरेशन असतो, तसंच मनाचा फ्रॅक्चर झाल्यावर अँटी डिप्रेशन औषधं घेणं अत्यंत आवश्यक आहे. अँटी डिप्रेशन जर औषधं कोणी दिली तर लोक त्याच्या विरुद्ध एवढे बोलतात की त्यांना त्याची काय उपयोग आहे पण त्यांना अजिबात कळत नाही. तर असं औषधं घेताना डॉक्टरच्या सल्ल्यावर घेताना केव्हाही बंद नाही केलं पाहिजे. त्रास होत असेल त्यांना पुन्हा जाऊन सांगितलं पाहिजे की मला औषधाने त्रास होतो, तुम्ही चेंज करा. पण औषधानेच काही डिप्रेशन कमी होतं. दलाई लामानी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की मेडिटेशन ह्या सगळ्या मानसिक आजाराचा उपचार नाही, केव्हा औषधं घ्यायला लागते. बरोबर आहे. दोन्ही सायमल्टेनियसली चालू असणं हे महत्वाचं आहे. बुलढाण्यावरून आपल्याला माधव बोलतायत. नमस्कार. माधव उन्हाळे बोलतायत, बोला. सर, माझा मुलगा 3 वर्षापासून डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे तो आणि थोडा मानसिक हे झालेला आहे, नैराश्य आलेलं आहे त्याला. तर त्यासाठी काय करता येईल सर? त्याचा उपचार असेल ना चालू? हा. त्याचे उपचार सुरू आहेत का कुठे? नाही, काही नाही. तो आता सध्या कॉलेजमध्येच आहे. पण तुम्हाला असं जाणवत आहे का की तो डिप्रेस झालाय? हो. आजच संध्याकाळी तुमचा जवळचा सायकॅट्रिस्टकडे अपॉइंटमेंट घेऊन जावा. 3 वर्ष पुष्कळ वेळ झालाय दादा, पण अजून तुम्ही अजिबात थांबायचं नाही. आजच जाऊन उपचार करा. डिप्रेशन असेल तर त्याचा उपचार आहे आणि तो चांगला होईल. खरंय, अगदी बरोबर आहे सर. वेळीच उपचार करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण बरेचदा असं दिसतं सर चित्र की अगदी शेजारी किंवा ओळखीचा
आपल्या रोजच्या बघण्यातला व्यक्ती असतो, जो आपल्याला दिसताना नॉर्मल दिसतो, पण अचानक त्याच्याविषयी एखादी अशी बातमी येते की त्यांनी सुसाईड केलं किंवा डिप्रेशनमुळे त्यांनी ही कृत्य केलेलं आहे, तेव्हा आश्चर्य वाटायला होतं. पण हे आश्चर्य वाटायला नको, एखाद्याच आपल्या घरातल्या मेंबरची सुद्धा अशी वेळ येऊ शकते. तेव्हा जागरूक राहणं या संदर्भामध्ये इन्व्हिजिबल इलनेस आहे. आणि जर आत्महत्येचा विचार येत असेल तर तो मुलगा 50% कोणाला ना कोणाला जाऊन सांगतो की मला आत्महत्या करायचं आहे, आणि नेमकं आम्ही त्या वाक्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून त्रास होतो. तर कोणी जर सांगितलं की मला आत्महत्या करायची आहे तर चेकअप करून घ्यायचं. आपण आपलं डोकं लावायचं नाही तिथे. अगदी खरंय सर. बहिणाबाईच्या एक ओळी आठवल्या मला की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला फिरी येतं पिकावर. मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा पालक एक जागरूक म्हणून विचार करतात की हे करू नको ते करू नको, पण त्या मुलाची जास्त प्रवृत्ती ते करण्याकडे मग वाढत जाते. मग अशा वेळी पालकांची अत्यंत तारेवरची कसरत असते सर. हे बघा, आपल्या हिंदुस्थानामध्ये डोंट्सवर जास्त लक्ष असतं. त्यांच्या बरोबर संवाद करून तुला काय आवडतं रे, मला हे आवडते, आज मला PSP3 पाहिजे, पण PSP3 साठी आमच्याकडे पैसे नाही आणि आणू शकत नाही. हा संवाद चालू असला पाहिजे. संवादामध्ये तुम्ही ऐकलं नसेल तरी त्याचं प्रेम कमी होत नाही. जर आपण त्याला इन्सल्ट केलं तर प्रेम कमी होतो. संवाद असेल चालू, तुम्ही तुमच्यामध्ये जर मतभेद असू शकते, मतभेद असू द्या, पण मनभेद होत नाही. उद्या काही त्रास असेल तर पुन्हा येऊन तुमच्याशी तो संवाद करणार. खरंय सर. आज आणखी एक जाता प्रश्न मला आपल्याला इथे महत्त्वाचा विचारायचा आहे की आज स्त्रियांची स्थिती म्हणजे यंग कमवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची स्थिती अशी असते की त्यांना घर सांभाळायचं आहे, मुलं सांभाळायची आहेत, घरातल्या सगळ्या मंडळींचं मन सांभाळायचं आहे, बाहेर जाऊन काम करायचं आहे आणि ऑफिसमधल्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांचं देखील प्रेशर सहन करायचं आहे. इतक्या सगळ्या प्रेशरमधनं जाणारी जी ती स्त्री असते सर, ती एखाद्या वेळेस मानसिक डिप्रेशनमध्ये जाऊन कुठलं तरी असं भयंकर टोकाचं कृत्य करतानाचे पण आपल्याकडे उदाहरणं आहेत. अशा महिलांना तुम्ही काय सल्ला द्या? ऑफिसमध्ये मायक्रो ब्रेक घेतलं पाहिजे. म्हणजे 5-5 मिनिटाचा प्राणायाम 1-1 तासात, किंवा बाथरूम मध्ये जाऊन गप्पा मारणं, किंवा हस्बंडला फोन करून जोक सांगणं. फालतू प्रश्न विचारायचं नाही त्यांना. आणि घरी आल्यावर आपल्या वेळोवेळी जेवण करणं, हस्बंडचा वाट पाहायचं नाही, वेळोवेळी जेवण करणं आणि 8 तास झोप काढणं. केव्हा जेवण आउटसोर्स करणं. रोज स्वयंपाक करायची आवश्यकता नाही. तुम्हाला सुपर वुमेन व्हायची आवश्यकता नाही. त्यागाचा घोड्यावरून उतरा. आपल्या जिंदगीची मोमबत्ती दोन्ही बाजूने जाळू नका. आणि चांगलं जेवण तुम्ही खायचं. आपल्या ताटाचं जेवण हस्बंडच्या ताटावर टाकायची काही गरज नाही. त्याच्या ताटाचे जेवण आपल्या हातात घेणं अगदी गरजेचं आहे. आणि हस्बंड हा फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद देणार, ही गोष्टी तुम्ही मनातून काढून टाका. स्वतःच आनंद आपला हक्क आहे. आणि हक्क म्हणजे आपण योग करणं किंवा विपासना करणं. बरोबर आहे सर. महिलांना काय सूचना द्यायच्या त्या जरा डिटेलमध्ये घेते. वाशिमवरनं एक फोन खोळंबलाय, तो आधी घेते. दिलीप अंबोरे आपल्याशी बोलू इच्छित आहेत. नमस्कार दिलीप जी. हॅलो. हा बोला दिलीप. प्रश्न विचारा. माझी मुलगी 7वी वर्गामध्ये आहे. माझी मुलगी 7वी वर्गामध्ये आहे आणि शाळेतून सांगितलेला अभ्यास करायचा प्रयत्न करते सुद्धा, आणि वापस ज्यावेळेस विचारलं तर काही येत नाही. म्हणजे आपलं काय सांगता येईल याच्यावर? सर सध्या 7वीत आहे, 7वीचा अभ्यास करते, तो सगळा येतो, पण मागचं जर विचारलं 6वीचं तर मग काही लक्षात नसतं, सगळं विसरलेलं. दादा 211 ऑक्टोबर 18ला तुम्ही काय जेवण घेतलंय मला सांगा जरा. सर त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे आपल्याला, आपण त्यांना माहिती देऊया. आणि आपल्याकडे वेळ जाऊ नका. आयुष्याला रिव्हर्स गिअर नसते, खरंय, फक्त गाडीला असते. तर आत्ताची त्यांना आठवत असेल आणि व्यवस्थित असेल तर गप्प बसून एन्जॉय करा. खरंय सर. सर अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न जर प्रेक्षकांकडे असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधावा, काही आपण एखादा नंबर देऊ शकतो का? 1860-266-2345 हा 24/7 वांद्रेवाला मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे. केव्हाही फोन करून तुम्ही विचारू शकता. हा नंबर 1860-266-2345. अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा फोन नंबर रिपीट करते, 1860-266
2345 हा नंबर आहे. हा मेंटल हेल्थ हेल्पलाईन नंबर टोल फ्री आहे. आपण इथे कधीही संपर्क साधून आपले प्रश्न विचारू शकता. सर, खरं तर आपल्याकडे अत्यंत वेळ कमी होता, विषयाचा आवाका खूप मोठा होता, आपण खूप छान माहिती दिली. फक्त जाता जाता एवढंच सांगायचंय मंडळी की मी काय मागितलं देवाकडे आणि मला काय मिळालं, तर मी शक्ती मागितली तर देवानी संकट दिली मला बलवान होण्यासाठी. मी शहाणपणा मागितला तर देवानी मला समस्या दिल्या त्या सोडवण्यासाठी. मी ऐश्वर्य मागितलं तर देवानी मला बुद्धिमत्ता आणि ताकद दिली काम करण्यासाठी. मी जे मागितलं ते मला मिळालं नाही, पण मला ज्याची गरज होती ते मात्र माझ्याकडे सगळं काही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे काय आहे ती आपली बलस्थानं ओळखली तर कदाचित आयुष्यात येणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये येणारं नैराश्य आपण पळवून लावू शकतो, हे मात्र नक्की. सर, आज आपण आलात आणि खूप आशेकडे आम्हाला घेऊन गेलेल्या आहेत, आशेच्या दिशा दाखवलेल्या आहेत, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.